हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मेडिकल ॲडमिशन 2025 महाराष्ट्र स्टेटसाठी कॅप राऊंड थर्ड MBBS आणि BDS या कोर्सेससाठी जे आहे शेड्यूल आलेला आहे. तर यामध्ये कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात बघा, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर शेड्यूल काय आहे ते आधी आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चालूया ऑफिशियल वेबसाईटवरती. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे ऑफिशियल वेबसाईट आणि जे सीट जे आहे रिमेनिंग वॅकंट सीट आहे, म्हणजे जे सीट भरलेले नाहीये सेकंड राऊंड मध्ये ते थर्ड राऊंड मध्ये ते भरतील. ओके, तर बरेचसे सीट अजून पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सेकंड थर्ड राऊंड आहे, लास्ट राऊंड असतो. त्याच्यानंतर मग स्ट्रे वॅकन्सी ते एक राऊंड असतो. ओके, तर थर्ड राऊंड मध्ये MBBS BDS साठी बरेचसे सीट अवेलेबल आहे. तर 8 तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. त्याच्यानंतर पेमेंट, त्याच्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे. ओके, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट तुमची 9 तारखेला लागेल. सीट मॅट्रिक्स पण 9 तारखेलाच येईल आणि जे चॉईस फिलिंग आहे तुमचं प्रेफरन्स द्यायचं जे आहे 10 ते 12 तारखेपर्यंत चालेल. ओके, त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट येईल 15 तारखेला आणि तुम्हाला 16 ते 20 तारखेपर्यंत जे आहे कॉलेजेस जॉईन करायचे आहे. काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे बघा. जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आधी फर्स्ट किंवा सेकंड राऊंड मध्ये, तर त्यांना रजिस्टर करण्याची गरज नाहीये. इथे बघू शकता तुम्ही, कॅन्डिडेट हु हॅव कॅन्सल नॉट जॉईन अलॉटेड सीट MBBS BDS cap round second and wish to participate cap round third has unlock application submit for once again make payment candidate login. तर ज्या विद्यार्थ्यांना जे आहे सेकंड राऊंड मध्ये त्यांना कॉलेज लागलं होतं किंवा कॅन्सल झालं, ओके, तर ते थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात. त्यांचा ऍप्लिकेशन जे आहे अनलॉक करायचं आहे आणि फ्रेश जे आहे पेमेंट वगैरे करून ते करू शकतात. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे बरेचसे ज्यांनी पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंड मध्ये अपग्रेडला टाकलं होतं, ओके, आता सेकंड राऊंड मध्ये त्यांचा नंबर लागलेला नाहीये. फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज लागलं होतं, या विद्यार्थ्याला कॉलेज इथे अलोट झालं होतं. ओके, आणि सेकंड राऊंड मध्ये म्हणजे हे अपग्रेड केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी अपग्रेड केलेलं आहे बघा. सेकंड राऊंड मध्ये त्याचा नंबर लागला नाही तर तेच कॉलेज राहील इथे, तर ते थर्ड राऊंड मध्ये इथे पार्टिसिपेट करू शकतो. ओके, फर्स्ट राऊंड मध्ये अपग्रेड केलं होतं, सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन झालं नाही, म्हणजे कॉलेज लागलं नाही, तेच कॉलेज आहे, म्हणजे इथे एक्स कॉलेज लागलं होतं तर इथे पण एक्स राहील आणि आता इथे ते पार्टिसिपेट करू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंड मध्ये कॉलेज लागलं, त्यांनी अपग्रेड केलं, तर ते पण इथे जे आहे रजिस्ट्रेशन करू शकतो थर्ड राऊंड मध्ये. तर अशा प्रकारे हे प्रक्रिया चालत असते. ओके, तर हे लास्ट राऊंड आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा या म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये नंबर लागला होता, इथे लागलेला आहे नंबर एक्स कॉलेजला, आणि इथे पण जे आहे कॉलेजला नंबर लागला नाही फर्स्ट राऊंड वाल्याचा, तर विद्यार्थी मित्रांनो तेच कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यावं लागेल. ओके, आणि सेकंड राऊंड मध्ये पण तसंच असतं, ते थर्ड राऊंड पर्यंत जे आहे करू शकतात. फोर्थ राऊंड जे असतो म्हणजे ते एकदम फ्रेश असतो, फ्रेश. ओके, तुम्ही इथे तुमचा नंबर वगैरे लागलेला आहे आणि तुम्ही थर्ड राऊंड मध्ये पण जॉईन नाही केलं, कॅन्सल केलं, तर फोर्थ राऊंड मध्ये त्यांना चान्स भेटत नाही. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांचा जे आहे MBBS BDS ला किंवा मग इकडे BHMS BAMS ला लागलेला आहे सेकंड राऊंड मध्ये, त्यांनी अपग्रेड केलेला आहे, थर्ड राऊंड मध्ये पण ते पार्टिसिपेट करू शकतात. जर इकडे नंबर नाही लागला इकडे, तर इथे ते ऍडमिशन करू शकतात जे कॉलेज भेटलेलं आहे त्यांना. ओके, आणि थर्ड राऊंड मध्ये जे नंबर लागेल आता, तर ते फिक्स राहील. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रक्रिया आहे. आता थर्ड राऊंड हे लास्ट राऊंड आहे, तर काळजीपूर्वक जे आहे तुम्ही तिथे ऑप्शन फॉर्म वगैरे भरा आणि तुम्हाला काही मदत वगैरे लागत असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, 8669316919. ओके, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे
तुम्ही काही तुमच्या अडचणी असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026 साठी आपण कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट 2026 मध्ये जे आहे द्यायचे आहे, त्यांच्यासाठी कंप्लीट कोर्स आणलेला आहे. तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, MCQs हे सगळे इंग्लिशमध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. कोर्सची फीस फक्त 4,999 रुपये फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एक कोर्स आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत आणि डेफिनेटली तुमचा चांगला स्कोर येईल. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राउंडसाठी जे आहे प्रक्रिया चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण जे आहे रजिस्ट्रेशन वगैरे नाही केलेलं आहे, तर ते लवकरात लवकर करून घ्या. कालपर्यंतच, उद्यापर्यंत जे आहे 8 तारखेपर्यंतच त्याची डेट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजची अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू.